वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानंदरूपाय सदसव्यशक्ति हेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं
मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर। शिव महापुराण भगवान की, कैलाशपति भगवान की, ग्राम दैवत भगवान की, राजेश्वर शंभु महादेव की, श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब शिवाचार्य गुरु महाराज की जय। सब संतन की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। हर हर महादेव। भारत माता की वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने ओम नमः शिवाय पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन व्हायचं आहे। नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय। जय भोले। जय भोले। जय भोले। जय भोलेनाथ। जय भोले। सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकेन भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दालुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम
शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमे तटे हिमालये तु केदारं वृष्णेशं शिवालये नमः शिवाय ओम हे नमः भोलेनाथ। शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रापठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय तुमचा आवाज आला पाहिजे आता. मला शिवकथेला येताना नरेंद्र मोदी साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की बाराड नगरीमध्ये आजपासून शिवकथा सुरू आहे. आपण तिथे येणाऱ्या माय माऊल्या पुरुष मंडळी यांचं भजन ऐका आणि पुरुष आणि महिलांमध्ये ज्यांचा आवाज मोठा येईल त्यांचं मला नाव सांगा. शिवकथा झाल्यानंतर 8व्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये टाकणार आहे. बरं का? त्याच्यामुळे आता आवाज कोणाचा मोठा आला पाहिजे हे तुम्ही ठरवा. आणि अगदी 7 दिवस आपल्याला या शिवनामामध्ये तल्लीन व्हायचं आहे. म्हणून माझ्या माय माऊलीने दोन्ही हात वरी करून भगवान भोलेनाथाच्या या नामामध्ये तल्लीन व्हायचं आहे. नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोले जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय वाह वाह नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिव शिव बोलो नमः शिवाय जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम
पार्वतीपते शिव हर 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आपल्या बारड नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान राजेश्वर शंभू महादेव यासह वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यासह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली यासह सर्व साधू संतांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज आदि राजे महाराजे यांना वंदन करून आजच्या प्रथम दिवसीय शिवकथेसाठी उपस्थित आपण सर्व भाविक सद्भक्तगण माता पिता बंधू भगिनी आपण सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मे रूपी भगवंताच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण व संगीतमय शिवकथा ज्ञान यज्ञ सोहळा शिवक्षेत्र तीर्थक्षेत्र शिवमंदिर शिवालय बारड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड या नामयज्ञ सोहळ्यातील आजचा असणारा प्रथम दिवसीय शिवकथेला या ठिकाणी प्रारंभ करत असताना ज्यांनी अज्ञानी जीवाला अज्ञान रूपी अंधारातून बाहेर काढण्याचं कार्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊन महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये भगवान भोलेनाथाच्या कथा आपल्याला ऐकवण्याचं भाग्य प्राप्त करून दिलेले आहे। ज्यांच्या जीवनातील घालवायच्या आहेत व्यथा त्यांनी ऐकायच्या आहेत शिवकथा आणि अशा या भगवान शिवाच्या लीला ऐकून अनेक पापी दुराचार्यांचा उद्धार या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून झालेला आहे। आणि या भव्य दिव्य अशा शिव महापुराण कथेचं आयोजन करून ज्यांनी या अज्ञानी जीवाला अज्ञानातून बाहेर काढण्याचं कार्य केलेलं आहे असे या सप्ताह कमिटीचे संयोजन समिती समस्त राजेश्वर मित्र मंडळ यामध्ये ज्येष्ठ शिवभक्त परायण
काशीनाथ अप्पा मुलंगे, शिवभक्त परायण प्रभाकर अप्पा भीमेवार, शिवभक्त परायण श्रीराम अप्पा कोरे, शिवभक्त परायण वसंत अप्पा लालमे, शिवभक्त परायण नामदेव बिच्चेवार, शिवभक्त परायण नामदेव उपवार यासह या सर्व संयोजन समितीला सहकार्य करत असलेले परिचित अपरिचित सप्ताह कमिटीचे सर्व संयोजन समिती, ग्रामस्थ मंडळी, ज्या माहेश्वर मूर्तींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या मंदिराची पूजा होते, शिवमहापुराण कथेची पूजा होत असते, असे निस्वार्थ अंतकरणाचे राष्ट्रसंतांचे पाईक असणारे शिवभक्त परायण माहेश्वर मूर्ती वेदमूर्ती गंगाधर उर्फ बाळू शंकर स्वामी महाराज यासह संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर व स्वरशिवाणी संगीत संच या संपूर्ण संगीत शिवकथाकार महाराज व परिवारांच्या राहण्याची, भोजनाची, प्रसादाची, अंघोळ पूजेची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण राजू अप्पा केरबाजी अप्पा भीमेवार यासह या सप्ताहामध्ये ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम लाभत आहे असे शिवभक्त परायण संतोष भैया राक्षी अप्पा बारडकर यासह या मंदिर प्रांगणामध्ये या अखंड शिवनाम यज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देत असलेले भाविक सद्भक्तगण पहिल्या दिवसापासून ते आजच्या दिवसापासून ते महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदानाची सेवा देत असलेले सर्व भाविक सद्भक्तगण या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून ते स्वच्छता देणारे भाविक सद्भक्तगण, स्वयंपाक बनवणारे, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी उचलणारे यासह या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देत असलेले भाविक सद्भक्तगण, अगदी पहाटेच्या शिवपाठापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी यासह या संगीतमय शिवकथेसाठी उपस्थित संगीत साथ करत असलेले गायनाचार्य सिंथ वादक गायन सम्राट संगीत विशारद संगीत अलंकार गुरुवर्य शिवभक्त परायण अनिलजी भालेराव गुरुजी लातूरकर, तबला वादक तबला मार्तंड तबला सम्राट तबला विशारद आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज लोहारेकर, हार्मोनियम वादक तथा कोरस गायक शिवभक्त परायण सूरमणी दत्तात्रेय महाराज तुळजापूरकर, चालत असलेली संगीतमय शिवकथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून कुमार सागर महाराजांचे यूट्यूब चॅनल आई म्युझिक व भक्तिधारा या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रेय महाराज किलजकर यासह आजच्या पहिल्या दिवसीय शिवकथेमध्ये उपस्थित तुम्ही सर्व माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं इथं आलेले देव, कथा आहे हे माहीत असताना देखील आपल्या घरामध्ये, आपल्या वट्ट्यावर, आपल्या गच्चीवर, हॉटेल समोर, टपरी समोर आपापल्या सोयीनुसार कथा ऐकत असलेले ब्रह्मदेव, कथा आहे हे माहीत असताना देखील उन्हामध्ये कशासाठी जायचं, घरामध्ये कूलर लावून झोपलेले महादेव, इथं आलेले देव, बाहेर थांबलेले ब्रह्मदेव, घरात झोपलेले महादेव यासह या आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच भाविक सद्भक्तांचं
संगीतमय शिवकथा परिवारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या प्रथम दिवसीय शिवकथेला प्रारंभ करत असताना या वर्षीचा 21वा वर्ष आहे. म्हणजे 12 वर्षाचं एक तप असतं, बारधोनी 24 वर्ष व्हायला अगदी 3 वर्ष बाकी आहे. आपण दुसऱ्या तपामध्ये ही भक्ती त्या ठिकाणी अनन्यसाधारणपणे आपल्या जीवनामध्ये अवलोकन केली आहे. आज आपल्यासाठी एक आणखी एक आनंदाचा दिवस आहे, तो म्हणजे वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांचा आज तिथीनुसार जन्मदिवस आहे. आणि त्या निमित्तानं आज गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवानिमित्त सुद्धा आज प्रथमतः आपल्या या बारड नगरीमध्ये या संगीतमय शिवकथेचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. आज भाग्य उदय आले शिव पाऊल देखिले, या युक्तीप्रमाणे तुमचं आमचं भाग्य आज उदयाला आलेलं आहे की भगवान शिवाच्या कथा ऐकणं म्हणजे अनंत जन्मीची पुण्याई लागते, आहे की नाही? अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी तेने दुरजटी मित्र केला. कथा ऐकणं, भजन करणं, कीर्तन ऐकणं. काही जणांनी प्रश्न केला, महाराज कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं, कीर्तन करणं, कथा करणं हे म्हणजे मोकळ्या लोकांचं काम आहे म्हणले, आहे की नाही? ज्यांना काम नाही, धंदा नाही, त्यांचं काम आहे म्हणले भजन करणं, कथा ऐकणं. तर ज्यांनी हा प्रश्न केला त्यांच्यासाठी उत्तर म्हणून सांगतो, ऐका. भजन करणं, कीर्तन ऐकणं, कथा ऐकणं हे मोकळ्या लोकांचं काम नाही, तर ज्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं व्हायचं आहे त्याचं काम आहे कथा ऐकणं, आहे की नाही? ज्यांच्या घालवायच्या आहेत व्यथा त्यांनी ऐकायच्या आहेत कथा. वाजवायचं असेल तर मोकळं वाजवा, नाही तर वाजवू नका. कारण हे वाजवल्यानंतरचा सुद्धा फायदा या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून वर्णन केलेला आहे. टाळ्या सुद्धा तुमच्याकडून फुकट वाजवून घेणार नाही. माझा भगवान शिव परमात्मा असा देव आहे, तुम्ही इथे येऊन बसलात त्याचंही फळ आहे, टाळ्या वाजवलात त्याचंही फळ आहे, नाम घेतला त्याचंही फळ आहे. माझा भगवान शिव परमात्मा फुकट तुमच्याकडून कुठलं कार्य करून घेत नाही. पुढे पाहणार आहोत आपण. टाळ्या वाजवल्यानंतरचा फायदा काय, नाम घेतल्यानंतरचा फायदा काय, इथे येऊन बसल्यानंतरचा फायदा काय, इथे यावंच कशासाठी, या सगळ्या गोष्टीचं गुह्य ज्ञान आपण पुढे ऐकणार आहोत. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं होण्यासाठी माणसानं आपल्या जीवनामध्ये एक वेळा भगवान शिवाच्या कथा ऐकून आपल्या जीवनातील व्यथा दूर करण्याचं अवभाग्य आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. अनन्यसाधारणपणे या कलियुगामध्ये 4 युग सांगितलेले आहेत. कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता असणारे हे कलियुग. सृष्टी निर्मितीच्या वेळेला भगवान शिव परमात्म्याने 84 लक्ष या चिरटापासून महाकाय हत्तीपर्यंत जेवढे काही जीवजंतू आहेत त्यांची निर्मिती केली. भगवान शिव परमात्म्याला वाटलं चिरटापासून महाकाय हत्तीपर्यंत आपण सर्व प्राण्यांची निर्मिती केली, पण यांच्या वाचेने देवाचं नाव घेता येत नाहीये, यांच्या वाचेने या भगवंताचं नाव येत नाहीये, या मुक्या प्राण्यांना देवाचं नाव घेत नाहीये, कपाळाला भस्म लावता येत नाहीये, कुंकाचा टिळा धारण करता येत नाही, हातानं टाळी वाजवायला येत नाही, पायानं मंदिरात येता येत नाहीये. म्हणून भगवान शिवाने विचार केला आणि एक सभा भरवली, एक मीटिंग घेतली देवलोकामध्ये आणि ठरवलं की या पशु पक्ष्यांच्या मांडियाळीमध्ये असा एक प्राणी जन्माला घालावा लागेल ज्याच्या मुखातून त्या भगवंताचं नाम, ज्याच्या मुखातून त्या भगवंताचं नाम येईल. ब्रह्मदेवांनी भगवान शिव परमात्म्याच्या आज्ञेने आपल्या दिव्य शक्तीने 84 लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेह मानवाचा जन्म हाची महालाभ उपाय सुलभ सापडला. 84 लक्ष जन्म योनीनंतर शेवटचा जन्म माणसाचा त्या ठिकाणी प्रदान केला. कृतायुगामध्ये त्या माणसाच्या मुखातून त्या भगवंताचं नाव यावं, जन्माला आल्याचं सार्थक करता यावं, यासाठी कृतायुगामध्ये माणसाचा जन्म दिला आणि
वय वर्ष आयुष्य म्हणून माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य दिलं माय. किती? 1,00,000 वर्ष आयुष्य दिलं. मग एवढ्या 1,00,000 वर्षामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. तो भगवान शिव परमात्मा निर्गुण स्वरूपातील भगवान शिव परमात्मा सगुण स्वरूपामध्ये आपल्याला साक्षात्काराने प्राप्त करून घ्यायचं आहे. 1,00,000 वर्ष आयुष्य दिलं. करा जप तप ध्यान करा, कथा ऐका, नामस्मरण करा. काय हो महाराज, 1,00,000 वर्ष आयुष्य पडले ना, बघू ना म्हणले उतारत्या वयाला. आता कशासाठी 1,00,000 वर्ष आयुष्य आहे म्हणले. मग ज्यांना तो भगवान शिव परमात्मा आपलासा करायचा होता ना, त्यांनी त्या 1,00,000 वर्षाच्या आयुष्यामध्ये ध्यान मुद्रा, ध्यान धारणा, तप साधनाला ठिकाणी लावली आणि त्या तप साधनेतून जीव आणि शिव यांचं ऐक्यत्व साधून जीवासोबत शिव कनेक्ट केला आणि ते शेवटी कैलासाच्या प्राप्तीला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. पण हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींना सुद्धा त्या कर्तायुगामध्ये काही राक्षस प्रवृत्तीचे लोक सुद्धा जन्माला आले. त्या ऋषी मुनींना त्रास देऊ लागले. देवाला वाटलं, अरे रे, मी एवढी योजना करून या मनुष्य जन्माला त्या ठिकाणी या मनुष्याला घातलं आणि 1,00,000 वर्ष आयुष्य देऊन देखील हा मनुष्य नाम घ्यायला तयार नाही, भगवंताची सेवा करायला तयार नाही, साधू संतांची सेवा करायला तयार नाही, धर्माचं पालन करायला तयार नाही. म्हणून भगवंताची गैरमर्जी झाली आणि त्रेतायुगाच्या नंतर येणारं युग त्रेतायुग. त्या त्रेतायुगामध्ये एक सभा भरवली, मीटिंग घेतली आणि भगवान शिव परमात्म्याने योजना करून बघावं म्हणले, या माणसाला बुद्धी घालण्यासाठी, या माणसाला धडा शिकवण्यासाठी त्या 1,00,000 मधलं 1 शून्य बाजूला काढून टाकलं. माय राहिलं किती? मला माहिती आहे तुम्हाला उजळणी पक्की येते आणि मी तारीख घेताना पहिलं विचारतो की तिथल्या भाविकांना बोलायला येतं का, कारण असं व्हायला नको. वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये ज्यावेळेस संवाद होईल त्यावेळेसच कथा आपल्याला समजायला लागतील. मी कितीही त्या ठिकाणी जीव तोडून सांगू लागलोय, पण तुम्हाला जर कथा प्लेन सारख्या डोक्यावरून जाऊ लागल्या तर या कथा व्यर्थ गेल्या असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून आपण बोलत चालावं. कीर्तन कथा हे संवाद आहे. तुम्ही बोलत चालला म्हणजे मला वाटेल की कथा आपल्या समजायला लागली. 1,00,000तून 1 शून्य वजा झालं. राहिलं किती माय? 10,000 वर्ष आयुष्य त्रेतायुगामध्ये त्या मनुष्य जीवाला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. चला भजनाला, चला खतेला, व्हा ना तुम्ही पुढे. बाकीच्यांना काही जण पुढे घालू लागले आणि आपण घरी झोपू लागले. देव म्हणू लागला, किती चतुर प्राणी आहे. या माणसाला 10,000 वर्ष आयुष्य देऊन देखील हा मनुष्य भगवंताचं नाव घ्यायला तयार नाही. म्हणून द्वापार युग उजाडलं. द्वापार युगामध्ये पुन्हा आणखी एक सभा भरवली. भक्ती कमी होऊ लागली म्हणून भगवान शिवाची गैरमर्जी झाली आणि त्या 10,000तलं 1 शून्य बाजूला काढलं. किती राहिलं माय? 1,000 वर्ष आयुष्य द्वापार युगामध्ये त्या मनुष्य देहाला प्राप्त झालं. चला भजनाला, येऊ लागली भजनाला. मंदिरामध्ये बसायचं सोडून बाजूला इकडे तिकडे वट्ट्यावर कुठंतरी बसू लागली. जा म्हणले, तुम्ही आतमध्ये, तुमच्या फायद्याचं आहे, आम्ही बसणार नाही मध्ये. बर, भगवान शिव सुद्धा देवांचा देव आहे, त्याला कळतं आहे की नाही कोणाला कुठं ठेवायचं, कोणाला कोणती शिक्षा द्यायची. भगवान शिव परमात्म्याने ठरवलं की या मनुष्याला 1,000 वर्ष आयुष्य देऊन देखील हा कथा ऐकायला तयार नाहीये, नाम घ्यायला तयार नाहीये. म्हणून आता असणार हे कलियुग. या कलियुगामध्ये एक सभा भरवली आणि त्या 1,000तलं सुद्धा 1 शून्य बाजूला काढलं. किती राहिला आप्पा? 100 वर्ष नावाला आहे, 60 वर्षाच्या पुढे गॅरंटी नाही. कारण आपण केमिकल युक्त भाजी पाला आहार ग्रहण करू लागलो आणि त्या केमिकल मुळे शरीरामध्ये रोगराई निर्माण झाली आणि त्या रोगराईला दूर करण्यासाठी पुन्हा केमिकल गोळ्या खाऊ लागलो. याच्याने आपलं आयुष्य 60 वर्षाचंच झालं. दिव्य शक्तीने तप साधना केल्यावर 103 वर्ष जगलेले आपण डोळ्यासमोर राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य अनुभवलेले आहेत. 103 वर्ष, 110 वर्ष आमचे शतस्थल ब्रह्मे 108
शतायुषी निरंजन शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर 110 वर्ष आयुष्य त्या ठिकाणी समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी जगलेलं आहे. ज्यांच्या जीवनामध्ये वैराग्य आहे, ज्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे, ज्यांच्या जीवनामध्ये तप साधना जप साधना आहे, ते 100 वर्षाच्या पलीकडे सुद्धा आयुष्य जगू शकतात. भगवंतांनी 100 वर्षाचं आयुष्य नावाला दिलं. आणि आता जर आपण कथा कीर्तन भजन नामस्मरण नाही केलं तर कोरोना आला ना, 1993चा भूकंप आला ना, कशासाठी आला? काही कथाकारांनी काही कीर्तनकारांनी वर्णन केलं की जोपर्यंत सूर्य चंद्र आप तेज वायू पंचमहाभूत आहेत तोपर्यंत ही भजन कीर्तन कथा परंपरा राहील म्हणाले. पण ते चुकीचं आहे. जोपर्यंत सूर्य चंद्र आप तेज पंचमहाभूत आहेत तोपर्यंत भजन कीर्तन कथा सप्ताह परंपरा राहणार नाही. तर जोपर्यंत भजन कीर्तन कथा परंपरा आहे तोपर्यंत हे पंचमहाभूत स्थिर राहतील. ज्या दिवशी भजन कीर्तन कथा मंदिर मठ परंपरा बंद झाली त्या दिवशी या सृष्टीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी कथा आहे, यासाठी कथा आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये हे भाग्य प्राप्त झालेलं आहे की या कलियुगामध्ये आपण जर त्या भगवान भोलेनाथाच्या कथा नाही ऐकल्या, इकडं वेळ नाही दिला, आपल्या जीवनाचं हित जर आपण साधून नाही घेतलं तर फक्त विचार करून बघा माय, 100तले 1 शून्य बाजूला निघाल्यावर कसं होईल? किती राहिले माय? 10 वर्ष जन्मला रांगला तेच राम नाम सत्य है. मग तशी वेळ येऊ द्यायची का माय? नको ना, नको रे बाबा, मरण नको, आहे की नाही? मरावं कोणाला असं वाटत नाही, पण मरण येऊ नये यासाठी जी भक्ती आहे, देव सर्वांना पाहिजे आहे, पण त्या देवाला प्राप्त करून घेण्यासाठी जी भक्ती लागते ना ती मात्र नको आहे की नाही? आई वडिलांची संपत्ती सगळ्यांना हवी आहे, पण आई वडील मात्र नको आहे की नाही? तसं मरायचं नको आहे सगळ्यांना माहिती आहे, पण मरण टाळण्यासाठी जो उपाय आहे भक्ती, ती मात्र कोणाला नको आहे. आणि तीच भक्ती अनन्य साधारणपणे आपल्याला 7 दिवसाच्या माध्यमातून या ठिकाणी श्रवण करायचे आहे. मी गॅरंटी देतो आहे, जे भक्त या शिवानुभव मंडप टावर खाली आहेत त्यांना मरण येणार नाही. 7 दिवस, 8व्या दिवशी फोन करू नका म्हणजे झालं. 7 दिवस आता तुमची गॅरंटी माझ्याकडे आहे, तुम्हाला मरण येणार नाही. मी नाही सांगितलं. पाहोनी ऐशा शिवभक्ताला यमहे थरथरला. ओम नमः शिवाय भवतरुणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा. आहे की नाही? कोणत्या शिवभक्ताला म्हणाले? ज्याच्या कपाळावर भस्म नाही त्या, ज्याच्या कपाळावर कुंकाचा टिळा नाही त्या, ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा नाही त्या, ज्याच्या गळ्यात इष्टलिंग नाही त्या, तशाच भक्ताच्या जवळ यम येत नाही ना. बरोबर ना? बरोबर का चुकीचं? ज्याच्या कपाळावर भस्म आहे, भाळे भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य ते शरीर. ज्याच्या भाळावर त्रिपुंड भस्म आहे, किती जणांचे आहे सांगा बरं? ज्याच्या कपाळावर कुंकाचा टिळा आहे, किती जणांचे आहे सांगा बरं? कुंकाचा टिळा सोडून द्या महाराज, आता टिकली आला आहे की नाही? सांगणार आहे मी पुढे, आहे की नाही? किती जणांच्या गळ्यात इष्टलिंग आहे, किती जणांच्या गळ्यात रुद्राक्षांची माळ आहे? वेळ आहे तोपर्यंत सावध व्हा. आणि सावध होण्यासाठी कितीतरी वर्षानंतर हा योग आलेला आहे की या 7 दिवसाच्या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून शिवकथेबरोबर आपल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या संसारामध्ये छोट्या छोट्या गोष्टी कशा प्रकारे सुधारायच्या आहेत, छोट्या छोट्या गोष्टीचं गुह्य ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला संसारामध्ये सुख प्राप्तीसाठी या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. फक्त अनन्य साधारणपणाने आपला भाव शुद्ध ठेवून आपल्याला या कथा श्रवण करायचा आहे. आणि म्हणून चालत असलेली शिवकथा 7 दिवसाच्या माध्यमातून ही शिवकथा ऐकत असताना आपल्या समोर जे शिव महापुराण ग्रंथ ठेवलेला आहे ते साधारण पुस्तक नाही माहिती.
पुस्तकाचे लेखक अनेक असतात, तुम्ही मी माझ्यासारखे सामान्य, तुमच्यासारखे सामान्य, आपण अनेक पुस्तकं लिहून त्याचे लेखक होऊ शकतो, पण आपल्या समोर हा भगवान शिव परमात्म्याचे हे शिव महापुराण ग्रंथ आहे ना, याचा लेखक तुम्ही नाही, मी नाही, सर्वसाधारण कुणी मनुष्य नसून देवादी देव शंभू महादेवाच्या मुखातून आलेलं हे शिव महापुराण ग्रंथ आहे. भगवान शिवाचं वाङ्मय आहे, भगवान शिवाचं सौभाग्य आहे. ज्या कथा ऐकल्यानंतर परम कल्याण आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, त्याने शिवाप्रती शरण जावे. ज्या जीवाला आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यायचं आहे, त्यांनी या भगवान शिव परमात्म्याचं सौभाग्य असणाऱ्या, वाङ्मय असणाऱ्या शिव महापुराण कथा आपल्या जीवनामध्ये अवलोकन करायचे आहेत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, या सर्वांमध्ये या सर्वांचा राजा म्हणून शिव महापुराण ग्रंथाची ख्याती आहे. इतर देवांनी वरदान दिलेलं काही काळ टिकतं, पण माझ्या भगवान शिव परमात्म्याने दिलेलं वरदान हे चिरकाल टिकतं आणि आपल्याला जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होऊन शेवटी कैलास आणि स्वर्गाची प्राप्ती करून देणारे हे शिव महापुराण ग्रंथ आहे. पावणारा जर देव कोणता असेल तर माझा भगवान शिव परमात्मा आहे. हे व्रत आहे. या शिव महापुराण कथा ऐकणं सुद्धा एक व्रत आहे. ते व्रत कशा प्रकारचं आहे आपण पुढे पाहणार आहोत. प्रथमतः सृष्टी निर्मितीच्या नंतर भगवान शिव परमात्म्याने या भक्ताच्या कल्याणासाठी त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या कथा, त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी, त्यांच्या जीवनामध्ये ज्या भक्तांनी तप साधना केलेल्या गोष्टी त्यांनी आपल्या समोर वर्णन केलेले आहे. 18 पुराणांचा राजा, लाखो तीर्थयात्रा केलेल्याचं पुण्य एकीकडे आहे आणि एक शिव महापुराण कथा श्रवण केलेल्याचं पुण्य एका बाजूला आहे. अनंत यज्ञ केलेल्याचं पुण्य एका बाजूला आहे आणि एक शिव महापुराण कथा श्रवण केलेल्याचं पुण्य एका बाजूला आहे की नाही. अनेक तीर्थयात्रा, अनेक मंदिर केलेल्याचं पुण्य एकीकडे आहे आणि एक शिव महापुराण कथा श्रवण केलेल्याचं पुण्य एका बाजूला आहे. आणि आज परिहारामध्ये आपण या शिव महापुराण ग्रंथाचा महिमा त्या ठिकाणी वर्णन करणार आहोत, श्रवण करणार आहोत. भगवान शिवानी जे वाङ्मय आपल्या समोर ठेवलेलं आहे, त्या भगवान शिव परमात्म्याने या शिव महापुराण ग्रंथामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार या षडविकाराचा नाश करण्यासाठी कथा वर्णन केलेले आहे. भगवान शिव परमात्म्याने या शिव महापुराण ग्रंथामध्ये 24,000 श्लोक, 7 संहिता या शिव महापुराण कथेमध्ये वर्णन केलेले आहे. तुम्ही मी संपू, पण या कथा कधीच संपणार नाहीये, आहे की नाही. तुम्ही आणि मी संपू, पण या कथा कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत, आहे की नाही. आणि अनन्य साधारण भगवान शिव परमात्म्याने ज्या भक्तांनी आपल्या सेवा करून आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आशीर्वाद रूपाने फळप्राप्ती करून घेतलेली आहे, त्या शिवकथा प्रथमतः या सृष्टी निर्मितीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये भगवान शिव परमात्म्याने या कथा नंदीगणाला वर्णन केलेले आहेत. नंदी ऐकू लागलेला आहे. सगळ्यात श्रेष्ठ भाग्यवान शिवगण पहिल्यांदा भगवान शिव परमात्म्याने ही कथा त्या ठिकाणी नंदीगणाला वर्णन केलेली आहे. नंदीगणानं जसं जसं ऐकल्या तसं तसं या शिव महापुराण कथा या शिव महापुराण ग्रंथाच्या माध्यमातून लिहून काढल्या आणि आपल्या जवळ जेवढं ज्ञान आहे ते इतरांना सांगावं आहे. जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे. चांगलं जेवढं आहे ना, वाईट नका सांगू बरं का. जेवढं चांगलं आहे ना तेवढं लोकांना द्या, कारण चांगलं ज्ञान दिल्याने आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते आणि चांगलं ज्ञान ठेवून घेतल्याने आपली बुद्धी कमजोर व्हायला सुरुवात होते. म्हणून ज्ञान जेवढं चांगलं आहे ते देत चलावं. नंदीगणाने या कथा ऐकून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला, पण आपल्या जवळ कथा ठेवून घेतल्या नाहीत. पुढे नंदीगणाने या शिवकथा महर्षी व्यासांना सांगितलेल्या आहेत. महर्षी व्यासांनीही या शिवकथा आपल्या कानाने श्रवण करून आपलं जीवन धन्य करून घेतलेलं आहे आणि पुढे महर्षी व्यासांनी सुद्धा या शिवकथा
सूत पुराणिकांना वर्णन केलेले आहे। पुढे साखळी पद्धत सुरू झाली, एकमेकांना सांगत आलेल्या कथा। सूत पुराणिकांनी आपल्या जीवनामध्ये या शिवकथेचं गुह्य रस जीवनामध्ये श्रवण केलेला आहे। आणि या कलियुगामध्ये प्रयागराज माहिती आहे? प्रयागराज म्हणजे इलाहाबाद, इलाहाबाद म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम ज्या इलाहाबाद मध्ये आहे त्या प्रयागराज क्षेत्रामध्ये। किती जण काशीला गेला होता तिथं हातवरी करा थोडं। वा, आपणा सर्वांना माहिती आहे काशी विश्वनाथाचं दर्शन होण्या अगोदर इलाहाबाद मध्ये प्रयागराज क्षेत्रामध्ये गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमामध्ये त्या ठिकाणी स्नान करून आपण पुढे काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायला जातो, आहे की नाही? त्याच प्रयागराज क्षेत्रामध्ये तुमच्या माझ्यासारख्या अनेक हजारो शिवभक्तांना घेऊन मांडव घालून सुंदर आसन मांडून सूत पुराणिकांनी पहिल्यांदा या शिवकथा कलियुगामध्ये या भक्ताच्या उद्धारासाठी सांगितलेल्या आहेत। तिथून ते आज तागायत हे शिव महापुराण भक्तांचं कल्याण करीत या ठिकाणी सुरू आहे। शिव या शब्दाचा अर्थ किती वर्ष झाले सप्ताहाचे? 21वे वर्ष आहे, बरोबर आहे। 21 वर्षामध्ये बरेचसे कीर्तनकार येऊन गेले, बरेचसे कथाकार येऊन गेले, आहे की नाही? त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलंच असेल शिव या शब्दाचा शास्त्रीय अर्थ सांगावा आणि त्यांनी माझ्याकडून 7व्या दिवशी बक्षीस घ्यावं। शास्त्रीय अर्थ शिव या शब्दाचा सहज सोपा अर्थ आहे, कुणीही सांगावा 7व्या दिवशी कुमार सागर महाराजांकडून सत्कार करून बक्षीस बोल माय। वाह, या माईसाठी एक जोरदार टाळ्या। उत्तर बरोबर आहे पण थोडस 2 नंबरला गेलेला आहे माय, बरं का? शिव या शब्दाचा प्रथम अंक, प्रथम कल्याणकारी, त्या ठिकाणी तो 2 नंबरला जातो आहे। पण पहिला अर्थ आहे, अजूनही कुणी आठवून सांगावा, बरं का? कुणी आठवून सांगा शिव या शब्दाचा शास्त्रीय अर्थ जे शिव महापुराण कथेमध्ये वर्णन केलेला आहे। परम कल्याणकारी तर आहे, आपले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती त्यांनी शिवाप्रती शरण जावे, हे तर शिवपाठाच्या माध्यमातून आपल्याला वर्णनच केलेलं आहे। पण कसं आहे, कीर्तनकार असो कथाकार असो, यामध्ये या श्रोत्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी आप्पा, बरोबर आहे ना, वक्ता हा परिपूर्ण असणं गरजेचं आहे। कारण गुरु करावा बळकट, आहे की नाही? गुरु जर बळकट असेल तर शिष्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही। तेच आपण अनुभवलेलं आहे। वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, अहो वीर शिवलिंगायतच काय घेऊन बसलात? बंजारा समाजातील सुद्धा भाविकांनी, आहे की नाही, वैष्णव संप्रदायातील सुद्धा भाविकांनी आपणकडून दीक्षा संस्कार प्राप्त करून घेतलेला आहे। त्या गुरुमध्ये तशी शक्ती, दिव्य शक्ती आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे। तसं कथाकार असू द्या, कीर्तनकार असू द्या, या श्रोत्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी वक्त्यामध्ये दिव्य शक्ती आणि वक्त्यामध्ये ते गुण असणे आवश्यक आहेत, आहे की नाही? शिव या शब्दाचा शास्त्रीय अर्थ सांगायचा झाला, साधा आणि सोपा अर्थ आहे ते म्हणजे, तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला जर माहिती असतं तर आम्ही तुमच्या कथेला आलो असतो का, आहे की नाही? तुम्हाला सांगायला बोलवलेलं आहे म्हणजे आम्ही ऐकून घेणार आहोत। तर शिव या शब्दाचा शास्त्रीय अर्थ मुक्ती हा आहे, मुक्ती, मुक्ती। तुम्ही आम्ही मुक्तीच्या अधिकारासाठी, तुम्ही आम्ही रात्रंदिवस कशासाठी धडपड करत आहोत? या जीवाला मुक्ती मिळावं म्हणून, नाही की नाही? कुठेतरी मुक्ती मिळावं म्हणून। आणि मुक्ती देणारा जर देव कोणता असेल तर माझा भगवान शिव परमात्मा आहे। त्या भगवान शिव परमात्म्याशिवाय या ब्रह्मांडामध्ये तुम्हाला कुणीही मुक्ती देणार नाही। आणि मुक्ती देणारा परम कल्याणकारी हा भगवान शिव परमात्मा आहे। आणि त्या भगवान शिव परमात्म्याच्या कथा सूत पुराणिकांनी त्या प्रयागराज क्षेत्रामध्ये सांगायला सुरुवात केलेली आहे। ते म्हणतात, ज्या ठिकाणी भगवान शिवाच्या कथा लावल्या जातात ना, ती भूमी साधारण राहत नाहीये, तर ती भूमी कैलास पर्वत होऊन जाते। आपलं बारड म्हणजे आता बारड राहिलं का?
नाही, साक्षात कैलास पर्वत झालेला आहे. ही भूमी आहे ना, हे शिवालय मंदिर आहे ना, ही सगळी भूमी आता कैलास पर्वत झालेली आहे. पुढे सूत पुराणिक म्हणत आहे, या भूमीवर या कैलासामध्ये कथा ऐकणारे भक्त साधारण व्यक्ती राहत नाही, तर तुम्ही आम्ही आता साक्षात शिवाचे गण झालेलो आहोत. शिवगण, शिवाचे लेकर झालेलो आहोत. आणि जे शिवाचे लेकर या शिवा अनुभव मंडपाच्या खाली येऊन कथा ऐकतात, त्यांच्या जवळ यम सुद्धा येत नाही म्हणाले, दुरूनच त्यांना नमस्कार करतो म्हणाले, आहे की नाही. सूत पुराणिक या शिव महापुराण कथेचा महिमा वर्णन करू लागलेले आहे. इथं आल्यानंतर त्या भगवान शिव परमात्म्याच्या कथा ऐकून आपल्या जीवनातील व्यथा दूर होऊन मुक्तीचा अधिकारी आपण होणार आहोत. त्यासाठी इथं येऊनच कथा आपल्याला श्रवण करायच्या आहे. अनन्य साधारणपणे या शिवभक्तीचा महिमा वर्णन करत असताना सूत पुराणी या शिव महापुराण ग्रंथाची महती आपल्या समोर वर्णन करत आहे. शिव महापुराण ग्रंथ म्हणजे एक कडक व्रत आहे. जसं 16 सोमवारचं व्रत आहे, शिवरात्रीचं व्रत आहे, महाशिवरात्रीचं व्रत आहे. आपण परवा केलं ना महाशिवरात्रीचं व्रत. किती जणांनी उपवास केला हातवरी करा, सर्वांनी करा. बाकीच्यांनी केला नाही का हात खाली आहेत त्यांचे, आहे की नाही. किती जणांनी, सर्वांनी केला आहे. कसा उपवास केला, कसा बघा. महाशिवरात्री किती तारखेला होती, किती तारखेला, 8 मार्च बरोबर. 7 मार्चलाच मालकाला फोन गेला होता, हॅलो उद्या महाशिवरात्री आहे हो, 2 किलो शाबू घेऊन या. हॅलो ऐकता का, उद्या महाशिवरात्र आहे हो, 5 किलो भगर घेऊन या. हॅलो ऐकता हो, उद्या महाशिवरात्र आहे, जमलंच तर थोडी केळी, सफरचंद, चिकू, आहे की नाही, फराळाचं सगळं घेऊन या. रोजच्या जेवणापेक्षा जास्त महाशिवरात्रीच्या दिवशी ताटामध्ये होतो. उपवास होता का तापास, आहे की नाही. याला महाशिवरात्र म्हणतात का, निराहार राहून. पुढे ऐकणार आहोत आपण. सती माता भगवान शिव परमात्म्याला पती स्वरूपात प्राप्त करून घेण्यासाठी कशा प्रकारचं कडक व्रत महाशिवरात्रीचं केलेलं आहे आपण ऐकणार आहोत. तशा प्रकारचं व्रत आपल्या जीवनामध्ये असेल तरच आपल्याला त्या भगवान शिव परमात्म्याची भेट होते. आपला भाव शुद्ध असला पाहिजे, कडक व्रत असलं पाहिजे. आपण म्हणतो 3 टाइम उपवासाच्या नावावर पोट भरून खातो, सकाळी 9 वाजता तरी 1 टाइमची फराळ होते. काय आहे हो, उपवास आहे, सोडला, थोडीशी फराळ घेतली. पुन्हा 12 वाजता, आहे की नाही, थोडीशी फळाहार ग्रहण केले, पुन्हा उरला सुरला भगर खाल्ला. का हो, फराळ आहे, उपवास आहे. पुन्हा आणखी संध्याकाळी तळलेच दुसरी चिप्स बटाट्याची, आहे की नाही. काय हो, काय नाही हो, उपवास आहे. हा उपवास नाही तर जीवनामध्ये रोजच्या रोज जीवन आलेला कंटाळामधून केलेला तापास आहे, तापास, आहे की नाही. असा उपवास, असं व्रत इथं सांगितलेलं नाहीये. भगवान शिव परमात्म्याने सूत पुराणिकांच्या माध्यमातून आपल्या समोर या शिव महापुराण कथा ऐकण्याचा काही नियम सांगितलेला आहे. हे व्रत आहे. उद्यापासून त्या व्रताने आपल्याला या शिव महापुराण कथेला सुरुवात करायची आहे. आज आपण फक्त त्याची नियमावली, इथं कशासाठी यायचं, कथा ऐकण्याचे नियम आणि मंगल आरती आपण आज श्रवण करणार आहोत. तर इथं यायचं कशासाठी, भगवान शिव परमात्म्याने या ठिकाणी आपल्या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून कथा वर्णन केलेली आहे. इथं यायचं कशासाठी बघा. एवढा सुंदर मंडप घातलेला आहे, एवढी सुंदर संयोजन समितीनं साऊंड सिस्टम दिलेली आहे. आमचे संतोष दादांनी जिकडे तिकडे वरती भोंगे लावलेले आहेत, म्हणजे परिसरामध्ये आवाज घुमू लागलेला आहे. काही जणांचं म्हणणं असेल, का हो महाराज, आम्हाला आमच्या घरी बसून ऐकू येऊ लागलेला आहे, मंदिरात यायची गरजच काय. काही जणांचा प्रश्न आहे की नाही, मंदिरात यायची गरजच काय. तर भगवान शिव परमात्म्याने स्वतः या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून इथं येण्याचा विधी सांगितलेला आहे. इथं कशासाठी यायचं बघा. साऊंड सिस्टम वाले भैया, तुमचं नाव विशाल. वा, बसा बसा. विशाल दादा, ऍपल मोबाईलची किंमत किती अंदाजे?
60,000 सुरुवात ते पुढे लाखो रुपयापर्यंत. आपल्याला काय 5 लाखाचाही धरलं तरी आणायचं नाही, आपल्याला उदाहरणासाठी धरायचं आहे. तुम्हाला काय मी आणायला लावणार नाहीये बरं का. 60,000चा ऍपल मोबाईल ते लाखो रुपयापर्यंतचा ऍपल मोबाईल. आपण पकडू 1 लाख रुपयाचा ऍपल मोबाईल. ऍपल मोबाईल 1 लाख रुपयाचा आहे. त्याच्यामध्ये सिम कार्ड आहे, लक्ष देऊ नये का. 1 लाख रुपयाचा ऍपल मोबाईल आहे, त्याच्यामध्ये सिम कार्ड आहे, आउट गोईंग इनकमिंग असं फुल 1 वर्षाचं रिचार्ज केलेलं आहे की नाही. वर्षभराचं कधी न संपणार रिचार्ज त्या ठिकाणी केलेला आहे. 100% त्याला चार्जिंग सुद्धा आहे. पण एक जर गोष्ट त्या ऍपल मोबाईलला नसेल तर तो ऍपल मोबाईल शून्य आहे. ती गोष्ट कोणती माय? टक्का दिलेली. सगळ्याकडे येतो मी बरं का, सगळ्याकडे. पुढे बसलेल्यापासून ते टक्का दिलेल्यापर्यंत ते घरात बसून कथा ऐकणाऱ्यापर्यंत, मग ते खिडकीच्या मध्ये असतील आहे की नाही, कुठेही असतात, तिथपर्यंत मी येऊन कथा सांगतो बरं का. तुम्हाला वाटत असेल महाराजांना पाठीमागे डोळे राहील, पण मला भगवान शिवपरमात्म्याने तेवढा आशीर्वाद दिलेला आहे की पाठीमागून सुद्धा मला कुठे कथा ऐकत आहेत, किती अंतरावर आहेत हे सुद्धा कळतं बरं का, आहे की नाही. मग ते पडद्याच्या मध्ये स्वयंपाक करत असतील, बाहेर इकडे तिकडे कुठेही असतील, ते सगळं मला इथं बसून माझा भगवान शिवपरमात्मा मला दाखवतो बरं का. माय कोणती एक गोष्ट नसल्यानंतर तो ऍपल मोबाईल शून्य आहे का हो महाराज? आम्हाला माहित नसेल आहे की नाही, तुम्हीच सांगा. इकडे बाबा 1 लाख रुपयाचा ऍपल मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, रिचार्ज आहे, 100% चार्जिंग आहे, पण एक जर गोष्ट नसेल तर तो ऍपल मोबाईल शून्य आहे. कोणती? बोला बाबा. रेंज. बरोबर आहे ना? टाळ्या वाजवा एकदा बाबासाठी, आमच्या दोन्ही बाबासाठी. वा, एक नाही. रेंज. अशी श्रोते असावे लागतात बरं का शिवकथेच्या माध्यमातून, आहे की नाही. श्रोत्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आम्ही स्वागत करूया. 21 वर्षाची परंपरा फळाला आली बरं का, आहे की नाही. 1 लाख रुपयाचा ऍपल मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, रिचार्ज आहे आणि त्याच्यामध्ये 100% चार्जिंग सुद्धा आहे. पण त्या कार्डचं टावरच जर त्या गावात नसेल, त्याची रेंजच नसेल, तर 1 लाख रुपयाचा काय 10 लाख रुपयाचा देखील ऍपल मोबाईल शून्य आहे. घेऊन काय करायचंय त्याला? नुसतं बघत बसायचंय का? नाही, शून्य आहे ना. त्याच पद्धतीने इथे येण्याचा सुद्धा भगवान शिवपरमात्म्याने विधी सांगितलेला आहे. हे शरीर म्हणजे ऍपल मोबाईल आहे. किती रुपये दिले तरी पुन्हा येणार नाही. शरीर म्हणजे ऍपल मोबाईल आहे. एका डोळ्याची किंमत किती आहे? एक जर ओरिजिनल डोळा गेला, डुप्लिकेट डोळा बसवला किती पैसे देऊन, ओरिजिनल बसतो का? तिरक बघायला लागतो, तिरक, आहे की नाही. त्याच्यानंतर एखादी किडनी बदलायची झाली तर एका दुसऱ्या किडनीची किंमत मॅच तर होत नाही, पण लाखो अब्ज रुपये दिले तरी आपल्याला ओरिजिनल किडनी मॅच व्हायसारखी मिळत नाही. असा करोडो रुपयाचा नरदेह ऍपल रूपाने भगवान शिवपरमात्म्याने आपल्याला फुकट देऊन टाकलेला आहे. का जन्माला येताना काय पैसे घेतले, ऍडव्हान्स म्हणून काय ठेवले नाही. फुकट तुम्हाला आम्हाला भगवान शिवपरमात्म्याने हे ऍपल रूपी देह प्राप्त करून दिला. मन रूपी सिम कार्ड आहे, अन्न रूपी बॅलन्स आहे. जेवला तरच तुम्ही चालता बोलता. 1-2 टाइम उपवास करा, चक्कर यायला सुरुवात होते की नाही. मग शरीर व्यवस्थित चालण्यासाठी, हा मोबाईल व्यवस्थित चालण्यासाठी याला बॅलन्स म्हणून काय लागतं? जेवण लागतं. जेवण, आहे की नाही. शरीर रूपी मोबाईल आहे, मन रूपी सिम कार्ड आहे, अन्न रूपी बॅलन्स आहे आणि संसाराची चार्जिंग आहे. थोडीशी माझी माय थकली म्हणून सोप्यावर बसली, लेकरू जवळ येते, ए आई मला चहा करून दे ना, उठ. आई थोडीशी थकलेली असते, चटकन उठते. ती संसाराची चार्जिंग आहे, आहे की नाही. पटकन उठते, गॅस पेटवते आणि लेकराला चहा करून देते. अहो बाबा, काय हो, मी काल सांगितलं होतं तुम्हाला वही आणायला, आणलं नाही, आत्ताच्या आत्ता आणून द्या. बाबा थकलेले असतात, संसाराची चार्जिंग म्हणून उठतात, परत चार्ज करून घेतात आणि वही आणून देतात. ही संसाराची चार्जिंग आहे. शरीर रूपी मोबाईल आहे, मन रूपी सिम कार्ड आहे, अन्न रूपी बॅलन्स आहे, संसाराची चार्जिंग आहे. पण या 4 गोष्टी आपल्या या ऍपल मोबाईलला असून चालत नाही. 5वी गोष्ट आहे
ती म्हणजे सद्विचाराची रेंज, सात्विक विचाराची रेंज, काम क्रोध लोभ मोह दंभ अहंकार यांचा नाश करण्याची रेंज जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर या शिवा अनुभव मंडप टावर खालीच आलं पाहिजे. इथं आल्यानंतर तुम्हाला 5 काड्या रेंज द्यायची जिम्मेदारी माझ्या भगवान शिव परमात्म्याची आहे. म्हणून इथे यायचंय, म्हणून इथे यायचंय. या शिवा अनुभव मंडप म्हणजे हे टावर आहे, टावर. याच्या खाली आलं की फुल 5 काड्या रेंज तुम्हाला 7 दिवस. त्या ठिकाणी 7 5 35 काड्याची रेंज आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊन पुढचा वर्षीचा नाम यज्ञ सोहळा येईपर्यंत आठवण ठेवण्यासाठी 8व्या दिवसाचा प्रसाद घ्यायचा. 8वा श्रवण करून पुढचा 22वा नाम यज्ञ सोहळा येईपर्यंत 8वा याच्यासाठी 8वा दिवस आहे की नाही. उगीच 8वा दिवस नाही, लक्षात ठेवा. ज्ञानरूपी प्रसाद. प्रसाद म्हणजे भोजन नाही, ते त्या दिवशी प्रसादाच्या कीर्तना दिवशी महाराज सांगतील तुम्हाला, आहे की नाही. आणि अनन्य साधारणपणे सात्विक विचाराची रेंज या शिव अनुभव मंडप टावर खाली या ठिकाणी येते. म्हणून या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला कसलीच दोष चढणार नाहीये, कसलाच त्या ठिकाणी आजार होणार नाहीये, कसलंच दुःख तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. ठीक आहे महाराज, सात्विक विचाराची रेंज येईल म्हणून आम्ही इथे येऊ, पण इथं आल्यानंतर हाताने टाळ्या का वाजवाव्या, मुखाने नाम का घ्यावं, तदनंतर हात वरती करून जय जयकार का करावा, याचा सुद्धा फायदा भगवान शिव परमात्म्याने या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून वर्णन केला आहे. टाळ्या का वाजवाव्या, भगवान शिव परमात्म्याने या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्या समोर वर्णन केलेलं आहे. इथं कोणाला अटॅक आलेला आहे, येऊ नये बरं का. बरं कोणाला येणार आहे, काय महाराज आले आणि अटॅकच आणली असं व्हायला नको, आहे की नाही. कोणाला आला असेल त्यांचं दुर्दैव. बरं कोणाला येऊ नये वाटत असेल त्यांनी तरी हात वरी करा. सगळ्यांनाच येऊ नये वाटत, आहे की नाही. बर त्याच्या पलीकडे भगवान शिव परमात्मा म्हणतात, हा अटॅक माणसाला येतो केव्हा, शास्त्रीय कारण, वैज्ञानिक कारण, ज्यावेळेस आपल्या शरीरातील रक्ताच्या नाड्या बंद पडतात त्यावेळेस माणसाला हा अटॅक नावाचा, झटका नावाचा रोग जडतो बरं का. मग त्या रक्ताच्या नाड्या कुठून सुरू होतात तर आपल्या या तळ हातापासून. ज्या वेळेस तुम्ही या शिवकथेच्या माध्यमातून टाळ्या वाजवाल, आता नाही भजनाच्या टायमाला टाळ्या वाजवाल, त्या वेळेस या रक्ताच्या नाड्यावरती ताण पडेल आणि बंद पडलेल्या नाड्या पुन्हा चालू होतील. किती रुपये दिलो मला सांगायला, भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे जाण शिवनाम, आहे की नाही. शिवनाम असं एक औषध आहे, अनेक रोगावरती त्या ठिकाणी कार्य करत, आहे की नाही. डोक्याला सर्दीला अँटिबायोटिक गोळी काम करेल, पण ज्यावेळेस दुःख होतं ना त्यावेळेस शिवनाम रूपी गोळी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. अनन्य साधारणपणे तुमचं मोठ्यातलं मोठं दुःख त्या ठिकाणी नाश पावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून टाळ्या का वाजवाव्या तर झटक्याच्या आजारापासून दूर होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 7 दिवसाच्या माध्यमातून टाळ्या वाजवून भगवान शिव परमात्म्याचं गुणगान करायचं आहे. मुखानं नाम का घ्यावं. शेतकरी वर्ग आहे, ज्वारीचं सीजन आहे, ज्वारी काढलेली आहे. तुमच्या इकडं कडबा म्हणतात ना, हा कडब्याच्या ज्यावेळेस तुम्ही पेंड्या बांधता, एकावर एक कार्य रचता, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, सुरी, बनीम. आमच्या इकडे बनीम म्हणतात. हा तर बनीमच पकडू. तर त्या कडब्याच्या बनिमीला जाळायला काडीपेटीची किती बुरुज लागतील. आपा जाळायचं नाही बरं का, दुष्काळ आहे, फक्त उदाहरणासाठी घ्यायला आपण, आहे की नाही. काडीपेटीची किती बुरुज लागतील माय, एक काडी डबी, एक काडी ओढल्याबरोबर काही क्षणात 1000 कडब्याची बनीम जळून खाक होणार आहे. जाळायचं नाही आपल्याला, दुष्काळ आहे अगोदरच, फक्त उदाहरणासाठी. ज्या पद्धतीनं कडब्याच्या 1000 कडब्याची बनीम जाळण्यासाठी काडीपेटीतील एक काडी पुरेशी आहे,
तसं अनंत जन्मीचं पाप नाहीसं करण्यासाठी माझ्या भगवान शिव परमात्म्याचे एक नाम महत्वाचं आहे. म्हणून अनन्य साधारणपणे आपल्याला इथं नाम घ्यायचं आहे. नामाचाही फायदा आहे की नाम घेतल्यानंतर आपलं अनंत जन्मीचं पाप नाहीसं होतं, म्हणून नाम घ्या. तिसरा फायदा, हात वरती करून जय जयकार का करावे, तर भगवान शिव परमात्म्यांनी या पहिल्या दिवसाच्या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून वर्णन करून सांगितलेलं आहे. ज्या भूमीमध्ये कथा लावल्या जातात, ऐकल्या जातात, त्या भूमीकडे, त्या कथेकडे भगवान शिव आणि पार्वती यांचं लक्ष असतं. कैलास पर्वतावरती बसून भगवान शिव आणि पार्वती ही कथा श्रवण करत आहेत. ज्यावेळेस आपण दोन हात वरती करून जय जयकार करू, दोन हात भगवान शिव आणि पार्वतीच्या चरणाला टेकले असं गृहीत होईल. मुखाने त्या भगवान शिव परमात्म्याचं नाम आपल्या मुखामध्ये येईल आणि त्या भगवान शिव परमात्म्याची सेवा केलेल्याचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि फळप्राप्ती मन्मत म्हणे वेडा खरा, गुप्त रूपी आला घरा. गुप्त रूपानं तो तुमचं इच्छित कार्य साधून तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार करणार आहे. म्हणून हातानं टाळी, मुखाने नाम आणि हात वरती करून जय जयकार करणं, आणि हेच आपलं या 7 दिवसाचं त्या ठिकाणी शेड्यूल राहणार आहे. 7 दिवसाच्या माध्यमातून गुरु महाराज जे सांगताहेत त्या पद्धतीने आपण कथा श्रवण करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. नमः पार्वती पते शिव हर हर. आज काय उपवास आहे का? नाही नाही, मग आवाज एवढा हळू येऊ लागला. आपण तर म्हणलो होतो तुम्ही काळजीच करू नका, हो आवाजाची काळजीच करू नका, आहे की नाही? मग आवाज एवढा हळू काय येऊ लागला? माय तुमच्या पतीला असंच म्हणता का तुम्ही हळूहळू? सांगा बरं, तुमच्या माईची शपथ घेऊन सांगा बरं, असंच भांडता का एवढा हळू? बरनळावरती पाण्याला गेल्यावर असंच भांडता का एवढा हळू? नमः पार्वती पते शिव हर हर. हर 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 हर. शिव महापुराण भगवान की जय. राजेश्वर भगवान की जय. है की नाही? असं गोड नाम घेतलं की नाही, तो भगवान शिव परमात्मा धावत येऊन तुमचं होऊन या वेडा भोवता भोवता करी न सांगता, काज त्याची न सांगता तुमचं इच्छित कार्य त्या ठिकाणी पूर्ण करतं. एवढं सांगून देखील इथं येतं कोण? है की नाही? जावं जावं तर सगळ्यांना वाटतं, पण इथं पोहोचत नाही, है की नाही? इथं येतं कोण? तर इथं येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. काही जणांचं पाप आडवं येतं म्हणून इथपर्यंत पोहोचत नाही बरं का. एवढा परमार्थ सांगून, एवढ्या शिवकथा सांगून, एवढं नियम सांगून जावं जावं वाटतं, पण येता येत नाही. इथे पोहोचतं कोण? इरादे लाख बन जाते हैं बनकर टूट जाते हैं. इरादे लाख बन जाते हैं बनकर टूट जाते हैं. इस शिवनाम के दरबार में वही लोग आते हैं जिन्हें मेरे भोलेनाथ बुलाते हैं, जिन्हें मेरे भोलेनाथ बुलाते हैं. है की नाही? ज्यांच्यावरती भगवान शिव परमात्म्यांचा वरद हस्त आहे, अनंत जन्मीची पुण्य घेऊन जे जन्माला आले त्यांनाच इथे येण्याचं भाग्य प्राप्त होतं. आणि म्हणून आता तुम्हाला काही नियमावली सांगून इतरांना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून देण्यासाठी काही व्रत शिव महापुराण कथेने आपल्या समोर वर्णन केलेले आहे. शिवकथा श्रवण करण्यासाठी व्रतविधी सांगितलेला आहे. आज फक्त ऐकायचंय, उद्यापासून व्रतविधीप्रमाणे कथा ऐकायच्या आहेत. आणि त्यामध्ये नियम सांगत असताना भगवान शिव परमात्म्यांनी या शिव महापुराण कथेचा पहिला नियम कथा श्रवण करण्यासाठी सांगितलेला आहे. कथा श्रवण करण्यासाठी येत असताना जमलं तर कथा श्रवण करण्यासाठी येताना स्नान करून आलं पाहिजे. पहिला नियम बरं का. नियम भरपूर आहेत, 20 ते 25 नियम आहेत. एक एक नियमावलीने आपण पुढे जाणार आहोत. भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्ही आम्ही अनन्य साधारणपणे जास्तीत जास्त नियमावली प्राप्त करून, नियमावली काही खर्चाची बाब नाहीये, घरातलंच सगळं आहे. फक्त तेवढं कडक व्रत या जीवाला कष्ट देऊन 7 दिवस आपल्याला श्रवण करून त्याचा कृतीमध्ये त्या ठिकाणी वर्णन करायचं आहे की नाही? किती सप्ताहे केले याला महत्व नाहीये, त्याच्यामध्ये किती बदल झाला
याला महत्व आहे. किती कथा ऐकल्या, किती कीर्तन ऐकले याला महत्व नाहीये. या कथा कीर्तन ऐकून आपल्यामध्ये किती परिवर्तन झालं, आपण आपल्या जीवनामध्ये किती ते कृतीत उतरलं. सगळ्यांना माहिती आहे की पूजा केल्यानंतर देव पावतो, पण पूजा कोणी करायची, कृतीमध्ये आपण उतरवलं पाहिजे. ही नियमावली आपण आपल्या कृतीमध्ये उतरवली तर नक्कीच पुढच्या वर्षीच्या नामयज्ञ सोहळ्यापर्यंत तुमच्या मनातील इच्छा जर पूर्ण नाही झाल्या तर मला सांगा, मी तिथून पुढे शिवकथा करायचं सोडून देतो. कारण भगवान शिव परमात्मा असा देव आहे, सत्यम शिवम सुंदरम. भगवान शिव सत्य आहे, तोच शिव आहे, तोच सुंदर आहे. अनन्यसाधारणपणे या नियमावलीचं पालन करून आपल्याला या कथा श्रवण करत आहे. पहिला नियम, स्नान करून आपण शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र धारण करून कथा श्रवण करण्यासाठी आलं पाहिजे. दुसरा नियम, येत असताना कपाळाला त्रिपुंड्र भस्म, कपाळाला कुंकाचा टिळा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, गळ्यात इष्टलिंग नसेल तर घाला माय, है की नाही. 7 दिवसापुरतं घाला, 8व्या दिवशी पुन्हा काढा, पण 7 दिवस घाला, है की नाही. हा शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा दुसरा नियम आहे. कपाळाला त्रिपुंड्र भस्म. मग भस्म कोणत्या कोणत्या बोटाने लावायचं हे आपण उद्यापासून या भस्म महात्म्य, कुंकू महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य या कथेमध्ये श्रवण करणार आहोत, है की नाही. कपाळाला भस्म लावून, कुंकाचा टिळा लावून, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, गळ्यात इष्टलिंग धारण करून आपल्याला कथा श्रवण करण्यासाठी यायचं. तिसरा नियम, कथा श्रवण करण्यासाठी येत असताना आरतीचं ताट प्रत्येकाने, कधी जावं जावं म्हणलं तरी भगवान शिवाच्या मंदिरात जाता येत नाही. आणि आज असा पर्वकाळ आलेला आहे की साक्षात भगवान शंभू महादेवांच्या कथा आपण ऐकत आहोत. 7 दिवस तरी कमीत कमी आपल्याला त्या भोलेनाथाची आरती आपल्या जीवनामध्ये करता यावी, तसं भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं यासाठी आरतीचं ताट. नियम आहे, आरतीचं ताट सुद्धा स्टीलचं चालणार नाही, तांब्याचंच ताट आरतीचं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये आरत्या किती, 1 आणा 2 आणा. काही ठिकाणी मी आरत्या 1-1 लावलेल्या पाहिल्या. तुमच्या इकडे किती लावतात? दिवे किती लावतात? दिवे एकच. 1 दिवा कधी लावतात माय? माणूस कुठे गेल्यावर, कुठे गेल्यावर लावतात. 1 दिवा माणूस मेल्यावर लावतात. आता देव का मेलाय का असं म्हणायचं का तुम्हाला? मग 1 दिवा लावायची प्रथा कुणी सांगितली? बदल घडवा. शिव महापुराण कथेच्या माध्यमातून तुम्हाला मी बारीक बारीक गोष्टीचं ज्ञान देऊन जाणार आहे. फक्त तुम्ही बदल करा. आपल्याला देव प्राप्त होत नाही कारण आपण देवाला जी पाहिजे ती खरी भक्ती करत नाही, तिथं पोचत नाहीत. आपण पोचतो पण चुकीच्या मार्गाने, म्हणून आपल्याला तो देव प्रसन्न होत नाही, बरं का. आणि म्हणून आरतीच्या ताटामध्ये 1 जरी आरती असेल तर चालेल, पण त्याच्यामध्ये दिवे 2 असले पाहिजे, दिवे 2 प्रज्वलित असले पाहिजे, बरं का. ती आरती सुद्धा तांब्याची किंवा पितळाचीच असली पाहिजे. आरतीच्या ताटामध्ये पंचपाळ आणायचं नाही. भगवान शिव परमात्म्याला कुंकू लावायचं नाहीये. कुंकू आणि हळदी भगवान शिव परमात्म्याला वर्ज्य आहे. हळदी कुंकू नाही आणलं तरी चालेल. ओरिजिनल भस्म तुम्ही जे आता लेवताय ना ते भस्म नाहीये बाबा. ते भस्म चुन्ना आहे, चुन्ना. पांढरं शिपट दिसायला आहे म्हणून तर तुम्हाला फळप्राप्ती होत नाही, आहे की नाही. ओरिजिनल असं गोमय भस्म सांगितलेलं आहे. ते गोमय भस्म कसं असतं, ते कशा प्रकारे बनतं हे आपण उद्या पाडून ऐकणार आहोत. ओरिजिनलच भस्म आपण त्या ताटामध्ये आणलं पाहिजे. तेच आपल्या कपाळाला धारण केलं पाहिजे. ते दिसायला थोडस काळपट असतं, बरं का. तेच भस्म, बरं का, गोल असतं, गोमय भस्म. ते भस्म आपल्या ताटामध्ये घ्यायचं आहे. थोडेसे तांदूळ, थोडेसे बिल्वपत्र, त्रिदलम त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्म पाप संहारं एक बिल्वम शिवार्पणं. 3 जन्माचं पाप नाहीसं करण्यासाठी हे बिल्वपत्र त्या ठिकाणी आपल्याला फळदायी आहे. म्हणून 11 बिल्वपत्र, 5 पांढरी फुलं, 5 लाल फुलं त्या आरतीच्या ताटामध्ये घ्यायचे आहे. त्याच्यानंतर 1 लोटा जल. सभी समस्या का हल, आहे की नाही? आहेच ते.
सत्यम शिवम सुंदरम. करून पहा, फक्त मी सांगतो त्या पद्धतीनं. ते जल सुद्धा तांब्या तांब्यामध्येच आणलं पाहिजे बरं का. स्टीलच्या तांब्यामध्ये जल चालणार नाही. अगरबत्ती नाही आणायची. अगरबत्ती भगवान शिव परमात्म्याला वर्ज्य आहे. कापूर गट्टी तुम्ही त्या ठिकाणी आणू शकता. एवढ्या वस्तूसह आपल्याला या ठिकाणी शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी यायचा असा तिसरा नियम सांगितलेला आहे. चौथा नियम, येत असताना आपण या चटईवर बसून कथा ऐकायच्या नाही, तर इथं बसण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला सेपरेट दर्भ आसन सांगितलेलं आहे. पण आपल्याकडे तो अवेलेबल नाहीये, म्हणून आपण सुती असा कपड्याचा आसन आपण येताना घेऊन यायचा आहे आणि आसन टाकूनच कथा श्रवण करायला बसायचं आहे. हा नियम आहे, हे व्रत आहे, हा विधी आहे, तो आपण आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून घ्यायचा आहे. शिवकथेचा 5वा नियम आहे. आज ज्या जागेमध्ये शिवकथा श्रवण करायला बसला आहात ना, त्याच जागेमध्ये अगदी 6 दिवस राहिलेली कथा श्रवण करायला बसायचं आहे. आज पाठ दुखायली गमाय, बसते थोडस तक्का देऊन, म्हणून जमणार नाही. जागा बदलायची. आज जागेमध्ये ज्या बसला आहेत तिथून 7 दिवस कथा श्रवण करण्यासाठी त्याच जागेमध्ये बसून तेच पुण्य आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा आहे. हा शिव महापुराण कथेचा 5वा नियम आहे. 6वा नियम आहे, शिवकथा श्रवण करण्यासाठी येताना जमलंच तर, किती जण जोडीनं आले कथा श्रवण करायला, इमानदारीने हात वर करून सांगा. एक तरी? वा. 1 2 3 4 5. वा, आनंद वाटला. 5 तरी आहेत. टाळ्या वाजवा गुरुजी एकदा. इकडे बी आहेत का? वा 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 वा, आनंद आहे बरं का, आनंद आहे. जोडीनं कथा ऐकाव्या. मी नाही सांगितलं, या कथा कुणी सांगितल्या? भगवान शिव परमात्म्याने. मी फक्त त्यांचा सेवक म्हणून छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी एक शब्दरूपी पुष्प घेऊन तुमच्याकडे आलेलो आहोत, आहे की नाही? फक्त तुम्ही ते शब्दरूपी पुष्प तुमच्या कानामध्ये श्रवण करून त्या फुलासारखं तुम्हाला प्रसन्न होऊन कथा ऐकायची आहे, आहे की नाही? कसं ऐकायचं आहे बघा. गुलाबाचं फुल झाडाला असताना कसं असतं? शोभून दिसतं. झाडावरून तोडलं 2-4 तासात सुकत, आहे की नाही? मग जसं झाडाला असताना फुल फुलून राहते की नाही, तसं तुम्ही कथा ऐकताना सुद्धा शिवनाम रूपी या वृक्षाला, शिवनाम रूपी झाडाला धरून राहायचंय, प्रफुल्लित राहायचंय, सतत प्रसन्न चित्ताने त्या ठिकाणी राहायचंय. आणि जीवनामध्ये कथाच नाही ऐकल्या तर हे जीवन काय कामाचं आहे की नाही? फूल है गुलाब का कली किस काम की, है की नहीं? फूल है गुलाब का कली किस काम की, शिव कथा नहीं सुन पाए तो इस जिंदगी किस काम की, ये जिंदगी किस काम की, है की नाही? जीवनामध्ये ज्या पद्धतीनं गुलाबाच्या फुलाला अनन्य साधारण महत्व आहे, त्याच पद्धतीनं या शिवकथा श्रवण करत असताना आपल्या जीवनामध्ये या शिवनामरूपी या महात्म्याला, शिवनामरूपी नामाला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये कथाच नाही ते जीवन काय कामाचं, असं भगवान शिव परमात्मा म्हणाले. जोडीनं कथा ऐका. 6वा नियम आहे. काय ऐकायच्या? माझी माय माऊली एकटी कथेला आली, काहीतरी कथेमध्ये नवीन नवीन विषय ऐकले, गुह्य ज्ञान प्राप्त झालं आणि ते पतीकडे गेले. अहो ऐकता का? गुरु महाराजांनी असं सांगितलेलं आहे, आपण तशा प्रकारे आपल्या संसारामध्ये पूजा पाठ करूया, तशा प्रकारे वागूया, तुम्ही हे व्रत करा. हे बघ, तू, तुझे महाराज आणि तुझी कथा आणि त्यांनी आणि तुम्ही जाणार, ते माझ्याकडे काय घेऊन येऊ नको, असं होतं. आणि दोघे जर कथेला आले तर दोघांवरतीही त्याचा प्रभाव पडेल. दोघे यायचं म्हणून भांडण करू नका, तुमचंही यायचं राहील, आहे की नाही? प्रेमाने जग जिंकता येत, आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे तुमच्या त्यांना कसं विनवायचं ते, आहे की नाही? त्यामुळे तशा पद्धतीनं तुम्ही गोड बोलून जमलंच तर बघा 6व्या नियमाला त्या ठिकाणी प्राप्त होऊन या शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी आपण पती पत्नी या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी आलं पाहिजे. हा शिव महापुराण कथेचा 6वा नियम त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेला आहे. शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा 7वा नियम या ठिकाणी वर्णन केलेला आहे. कथा श्रवण करण्यासाठी येत असताना प्रसाद म्हणून आपण आपल्या हातामध्ये थोडेसे मुरमुरे, खडी साखर त्या ठिकाणी घेऊन यायचंय.
संयोजन समितीने इथे जे पातेलं ठेवलेलं आहे ना त्या पातेल्यामध्ये आपण आणून टाकायचं आहे. कथा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर तोच प्रसाद म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या प्रसादाचं मांसपिंडाचं मंत्रपिंडांमध्ये त्या प्रसादाचा आपण उपभोग त्या ठिकाणी जीवनामध्ये अवलोकन करून घ्यायचं आहे. म्हणून 7वा नियम आहे की आपण या ठिकाणी प्रसादासाठी काहीतरी मुरमुरी आणि खडीसाखर घेऊन यायचं आहे. शिव महापुराण कथेचा 8वा नियम आहे 7 दिवस कमीत कमी कोणाची निंदा करू नये. 8व्या दिवसापासून केली तरी चालेल, पण 7 दिवस तरी कमीत कमी आपल्या या मुखातून कोणाची निंदा झाली नाही पाहिजे, आहे की नाही. हा शिव महापुराण कथेचा 8वा नियम आहे. कितीही भांडण असू द्या, कितीही दुश्मनी असू द्या, त्याने एक कर्म करत आहे. तुम्ही तुमचं बोलून नवीन एक कर्म कशासाठी करताय? प्रत्येकाला कर्माचं फळ देणारा तो वरी पाहू लागलाय ना, तो बघेल ना. तुम्ही तुमच्या वाणीने कशासाठी तुमची वाणी खराब करताय? शिव महापुराण सांगतं 7 दिवस तरी कमीत कमी कोणाची निंदा करू नका. 8व्या दिवशी बरोबर आपल्या वाणीला तशी सवय लागेल. पडले वळण इंद्रियासी. जसं वळण आपल्याला 7 दिवस पडल तशीच हळूहळू सवय लागेल. 7 दिवस या नियमावलीचं आपल्याला पालन करायचं आहे. कमीत कमी शिव महापुराण कथेचा 9वा नियम आहे कमीत कमी आपण 7 दिवस आपल्या ईश्वरा समान आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे की नाही. आई वडिलांना बाहेर काढलं, आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं, आई वडिलांना वेगळं ठेवलं आणि आपण इकडे कितीही शिवाची पूजा केली तरी फळप्राप्ती नाहीये. म्हणून शिवकथेचा 9वा नियम 7 दिवस तरी आणा, आहे की नाही. 8व्या दिवशी परत सोडलं तर चालेल, 7 दिवस कमीत कमी आई वडिलांची त्या ठिकाणी सेवा करा. या शिव महापुराण कथेचा 9वा नियम. शिव महापुराण कथेचा 10वा नियम आहे 7 दिवस कमीत कमी आपण आपल्या हातापायाच्या बोटाची नख काढायचे नाही. 7 दिवस आपल्याला या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून या नियमावलीचं पालन करायचं आहे. शिव महापुराण कथेचा 11वा नियम पुढे त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. शिव महापुराण कथा श्रवण करत असताना आपण आपल्या वाणीने 7 दिवस तरी खरं बोलावं. किती जण खरं बोलता हात वरी करायचे? वा, आनंद आहे. सगळेच खोटं बोलता हो, काय खरं बोलता, आहे की नाही. पण कमीत कमी 7 दिवस तरी आपल्या वाणीने खोटं त्या ठिकाणी जाऊ नये. बघा, एक खोटं बोललं तर त्या खोट्याला लपवायला 1000 खोटे दुसरे बोलावं लागतात. म्हणून एक खरं बोलून मोकळं झालेलं बरं. हा शिव महापुराण कथेचा त्या ठिकाणी 11वा नियम सांगितलेला आहे की तुम्ही त्या ठिकाणी 7 दिवस तरी आपल्या मुखाने त्या ठिकाणी सत्यवाणी, भगवान शिव परमात्मा खरा आहे म्हणल्यानंतर आपण सुद्धा खरेच वागले पाहिजे. म्हणून आपल्या मुखाने 7 दिवस तरी त्या ठिकाणी आपण खऱ्या वाणीने त्या ठिकाणी व्यवहार केला पाहिजे. शिव महापुराण कथेचा त्या ठिकाणी 12वा नियम त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. शिव महापुराण कथा श्रवण करत असताना कडक व्रत आहे आणि म्हणून कथा श्रवण करत असताना सकाळी आणि सायंकाळी 2 टाइम फक्त गायीचं दूध पिऊन कथा श्रवण करायला सांगितलेले आहे. कडक व्रत आहे. जमेल नाही जमेल तर 1 टाइम म्हणजे दिवसातून 1 टाइम फळ आहार ग्रहण करू शकता, दूध ग्रहण करू शकता. आणि शिवकथा झाल्यानंतर आपल्या शिवकथेची आरती झाल्यानंतर जसं सोमवार सोडता ना तसा तुम्ही 13वा नियम आहे 1 टाइम जेवण करून आपण या शिव महापुराण ग्रंथाचा या व्रताचा विधी पूर्ण करायचा आहे. 1 टाइम भोजन आपल्या जीवनामध्ये 7 दिवस आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. तदनंतर शिव महापुराण कथेचा 14वा नियम आहे कथा श्रवण करत असताना आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. कारण धर्मो रक्षति रक्षतः. आपण जर धर्माचं पालन केलं तर धर्म आपलं पालन त्या ठिकाणी करणार आहे, धर्म आपलं रक्षण करणार आहे. आणि म्हणून आपण आपल्या धर्माचं पालन कोणत्याही धर्मामध्ये असा आपण त्या आपल्या धर्माचं पालन करून त्या धर्मामध्ये ज्या भक्तीचं गुह्य ज्ञान सांगितलेलं आहे ती भक्ती आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. हा शिव महापुराण कथेचा 13वा नियम त्या ठिकाणी आपल्या समोर वर्णन केलेला आहे.
शिवमहापुराण कथेचा पुढील नियम त्या ठिकाणी वर्णन करत असताना भगवान शिव परमात्म्याने त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपली आरती संपन्न झाली त्यावेळेस आरती कशी घेता तुम्ही. तुमच्या पुढे आरती आली, आता समजा मी घेऊन आलो आरती, घ्या आरती. कसं घेणार दाखवा बरं मला ऍक्शन करून. हा तसं करून, वा तसं करून, तसं करून, हा कुठं का असंच ठेवायचं. हा तोंडावर. अजून, हा अजून, हा वा अजी माय असंच आहे की नाही. हा काही जणांनी आरती घेतली महाराज, आरती आली तुमच्या जवळ, हे बघा काही जणांनी आरती घेतली तोंडाला लावली. काय थंड वाजायली का, गरम करायलो का. काही जणांनी आरती घेतली डोसक्याला लावली. काळ्याचे पांढरे करायचे का, कशासाठी, कुणी सांगितलं असा नियम. आरती इथं घ्यायला तोंडावर लावायला कुणी सांगितली. काही एकमेकांचं बघून आहे की नाही. माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. भगवान शिव परमात्मा कुठं बसलेला आहे, हृदय मंदिरामध्ये इष्टलिंग रूपाने त्या ठिकाणी आपल्या हृदयावरती बसलेला आहे. म्हणून आरती समर्पित भाव करत असताना आजपासून आहे की नाही, आरती घेत असताना आरती घ्या आणि आपल्या हृदय मंदिरावर असलेल्या त्या भगवान शिव परमात्म्याला त्या हृदय मंदिरातील इष्टलिंगाला समर्पित करा. डोळ्याला डोक्याला लावू नका, आजपासून बंद. हा शिव महापुराण कथेचा 14वा नियम आहे. तदनंतर देवाने मला 2 हात दिलेले, तुम्हाला किती, 2च ना. हा तर या 2 हाताने उद्या एक पुण्य करायचं आहे. शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी येताना तुम्ही आलात ना, उद्या येताना 2 मैत्रिणी ओढून आणायच्या या 2 हाताने. भांडण करून आणायची, नाही आले तर बोलणारच नाही म्हणायचं, भांडण करायचं. दोघांचे किती होतील, 4. आणि त्यांना आणलेल्याचं सुद्धा पुण्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. तुम्ही तुमची मित्र कंपनी भांडून आणा, बोलणारच नाही म्हणायचं. 7 दिवस एवढे काही होते, काम धंदा सगळं बाजूला ठेवून आलंच पाहिजे आहे की नाही. त्यांना आणलेल्याचं सुद्धा पुण्य तुमच्या पदरामध्ये आहे. हा शिव महापुराण कथेचा 14वा नियम त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेला आहे. तदनंतर शिव महापुराण कथा श्रवण करत असताना 15वा नियम सांगितलेला आहे. गावामध्ये शिवकथा सुरू असताना 7 दिवस शिवकथा सोडून पाठ लावून गावाच्या बाहेर जायचं नाही. हा शिव महापुराण कथेचा कडक विधी आहे, व्रत आहे. पाठ लावून गेला तर या शिवकथेचं फळ व्यर्थ जाणार आहे आणि निश्चितच त्याचं फळ तुम्हाला प्राप्त भोगावं लागणार आहे. म्हणून आहे की नाही, दुःखाचं कारण सोडून लग्नाला तर जाऊच नका, डोहाळजनाला तर जाऊच नका. एखादा दुःखाचं कारण असेल जावंच लागणार आहे. दुःखाचा प्रसंग असेल तरच तुम्ही त्या राजेश्वर भगवंताच्या चरणी आपला भाव प्रकट करून तुम्ही जाऊ शकता. पण विनाकारण आपण त्या ठिकाणी या शिवकथा सोडून बाहेर गावी जाता येणार नाही. या शिव महापुराण कथेचा त्या ठिकाणी 15वा नियम त्या ठिकाणी भगवान शिव परमात्म्याने आपल्या समोर वर्णन केलेला आहे. तदनंतर 16वा नियम भगवान शिव परमात्म्याने या शिव महापुराण कथा श्रवण करत असताना सांगितलेला आहे की इथं येत असताना 9 तरुणांना या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी घेऊन या. कारण उद्यापासून ज्या कथा येणार आहेत ना, ते जास्तीत जास्त मुला आणि मुलींच्या कथा. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भगवान शिव परमात्म्याची संस्काराच्या बळावर कशा प्रकारे भक्ती करून घेतली. बघा, आपल्या मुला मुलींना संस्कार प्राप्त करून देण्याची जर कुठली शाळा असेल तर हे शिवा अनुभव मंडप आहे. कथा कीर्तनाला आपल्या मुला मुलींना जास्तीत जास्त बहुसंख्येने इथे घेऊन या. बघा, वाईट सांगणाऱ्या गोष्टी तुम्हाला पावलोपावली मिळतील, वट्ट्यावर कट्ट्यावर गच्चीवर कुठेही तुम्हाला वाईट गोष्टी मिळतील. पण चांगलं सांगणारी, धर्माचं शिकवण देणारी, संस्काराची शिकवण देणारी जर शाळा कोणती असेल तर हे शिवा अनुभव मंडप आहे. वेळ आलेली आहे, गमावू नका. उद्यापासून आपल्या मुला मुलींना कथा श्रवण करण्यासाठी इथं या 7 दिवसाच्या माध्यमातून घेऊन या. जेणेकरून संतांचे विचार त्यांच्या जीवनामध्ये अवलोकन होईल आणि नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊन ते कधीच वाम मार्गाला जाणार नाहीयेत. आमच्याकडे बरेचसे असे प्रकरण आलेले आहेत. महाराज, आमची संतती व्यसनाच्या अधीन गेली, आमच्या मुलीनं असं वागलं, आमच्या मुलानं तसं वागलं, त्याला कारणीभूत तुम्ही आहात. ते कारण कोणते आहेत पुढे सांगणार आहे की नाही.
म्हणून तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही तुमच्या तरुणांना इथं कथेला घेऊन या. भगवान शिव परमात्म्याचा कृपा आशीर्वाद या कथा ऐकून संस्काराच्या बळावर तुम्हाला त्याची प्रचिती प्राप्त होणार आहे. तदनंतर शिव महापुराण कथेचा 16वा नियम त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे. शिव महापुराण कथा श्रवण करत असताना कमीत कमी 7 दिवस तरी ब्रह्मचर्याचं पालन आपण केलं पाहिजे. ब्रह्मचर्याचं पालन करून निश्चित असं कडक व्रत आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं असं भगवान शिव परमात्म्याने या कथेच्या माध्यमातून आपल्या समोर वर्णन केलेलं आहे. पुढे उद्या येताना भगवान शिव परमात्म्यांनी शिव महापुराण कथेच्या माध्यमातून नियमावली सांगितलेली आहे. कथा या मोकळ्या ऐकायच्या नाही. भगवान शिव परमात्म्याला काहीतरी ओझ घाला, है की नाही. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, संतती होत नसेल, विवाह जुळत नसेल, घरात कुठली अडचण असेल, वादविवाद असेल, व्यसनापासून दूर होण्यासाठी, प्रत्येक समस्येवरती सभी समस्या का हल एक शिवकथा फल आहे. आणि म्हणून उद्या येताना एक पाण्याचं नारळ, संकल्प, त्या नारळावरती एक पांढरी चिठ्ठी, त्याच्यावरती ज्याच्या नावाने त्या संकल्प ठेवायचा त्याचं नाव लिहून पांढऱ्या दोऱ्यामध्ये ते गुंडाळून ते नारळ उद्या त्या ठिकाणी आपल्याला या शिव महापुराण कथेच्या ग्रंथाला स्पर्श करून या क्वाटच्या खाली ठेवायचं आहे. बरं का. संकल्प मनामध्ये बोलून कथा ऐकायची आहे आणि त्याचं फळ तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी येणाऱ्या काही काळामध्ये, काही दिवसामध्ये प्राप्त होणार आहे. या शिव महापुराण कथेचा महिमा ऋषी मुनी आदी देवता सर्वांनी त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे. तदनंतर ही शिव महापुराण कथा श्रवण करत असताना कमीत कमी 7 दिवस तरी आपण व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. तंबाखू, गुटखा, सिगारेट, व्यसन 7 केलं तर चालेल बरं का, आहे की नाही. 7 दिवस तरी कमीत कमी गुटखा, तंबाखू, व्यसन आदी पासून आपल्याला दूर राहायचं आहे. पान, तंबाखू, सुपारी सहित बरं का, कारण त्याचं फळ खूप कडक भेटणार आहे बरं का शेवटला. त्याच्यामुळं 7 दिवस तरी कमीत कमी आपल्याला या शिवकथा ऐकत असताना या व्यसनापासून दूर राहायचं. मी मनानं सांगत नाहीये ना, शिव महापुराण कथेच्या पहिल्या संहितेमध्ये वर्णन केलेलं आहे बरं का. आणि ज्यांना ऐकायचंय त्यांना त्याचं फळ तशा प्रकारे मिळणार आहे. ज्यांना न ऐका त्याचं फळ तुम्हाला तसंच बघावं लागणार आहे. म्हणून 7 दिवस कमीत कमी आपण या व्यसनापासून दूर होऊन या कथा श्रवण करायच्या आहेत. तदनंतर भगवान शिव परमात्म्याने पुढील नियम सांगितलेला आहे. हे शिव महापुराण कथा श्रवण करत असताना आप्पा कमीत कमी एका महाराजाची कथा 3 वर्ष ऐकली पाहिजे. सांगा किंवा न सांगा तो प्रश्न तुमचा राहिला. मी दाखवतो त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की नाही. का त्याचं कारण सांगतो. शिव महापुराण कथा ही एका दिवसात संपेल, 2 वर्षात संपेल, किंवा एकदा 7 दिवसात संपेल, एका वर्षात संपेल अशातला भाग नाही. तुम्ही आम्ही संपू, पण या कथा कधीच संपणार नाहीत. पण पहिला खंड आहे तो म्हणजे सती खंड, दुसरा खंड आहे तो म्हणजे पार्वती खंड, आणि तिसरा खंड आहे म्हणजे तो गणेश खंड. पहिल्या वर्षी जे कथाकार आले ते सती खंड सांगतील, दुसऱ्या वर्षी जे कथाकार आले ते पुन्हा सती खंडाची सुरुवात करतील. आणि पहिल्या वर्षीचे जर कथाकार वर्णन केले तर ते पहिल्या वर्षीच्या कथा मागे सोडतील आणि पार्वती खंडामध्ये पुढील कथेकडे तुम्हाला घेऊन जातील. तिसऱ्या वर्षी पुन्हा गणेश खंडाकडे तुम्हाला घेऊन जातील आणि तिन्ही खंडाचं विस्तृत ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. म्हणून 3 वर्षे एकाच महाराजांची कथा ऐकण्याचा विधी शिव महापुराण कथेच्या माध्यमातून वर्णन भगवान शिव परमात्म्याने आपल्या समोर प्रकट केलेला आहे. तदनंतर 7 दिवसाच्या या माध्यमातून जंगम माहेश्वर मूर्ती कथाकार आपल्याला कथा सांगण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी गुरु महाराजांचा आदर आतिथ्य म्हणून 7 दिवसाच्या माध्यमातून आपण गुरु महाराजांची सेवा म्हणून पाद्यपूजा, भोजन, प्रसादाची व्यवस्था ज्यांना करायची असेल त्यांनी या 7 दिवसाच्या माध्यमातून कलाकारासह गुरु महाराजांचा आदर आतिथ्य आपल्या घरी नेऊन करू शकता. आणि या ठिकाणी गुरु महाराजांना या ठिकाणी दर्शन घेत असताना यथोचित रिकाम्या हाताने कोणीही दर्शन घ्यायचं नाही. हे नियम कुणी सांगितले नाही. छोट्या छोट्या गोष्टीचा नियम तुम्हाला त्या ठिकाणी सांगून जाणार आहे. 1 रुपया ठेवा,
पण 1 रुपया का होईना गुरु महाराजांच्या जंगम माहेश्वर मूर्तींच्या चरणावर समर्पित करूनच आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा, दर्शन घ्यायचं आहे. मग दर्शन कसं घेणार माय? साष्टांग नमस्कार सांगितलेला आहे. साष्टांग नमस्कार कसा आहे माय? तिकडं माझी पाठीमागे बसलेली माय, हा तुम्हीच, चष्मेवाली माईच्या पुढली माय, हा तुम्ही. हा, साष्टांग नमस्कार म्हणजे काय माय? काय महाराज, आम्हाला तर कुठे माहिती हो, सांगा तुम्हीच आहे की नाही? साष्टांग नमस्कार म्हणजे तुम्ही देवीला दंडवत घालता की नाही माय? दंडवत हे 3.5 हाताचा देह गुरु महाराजांच्या समोर, ईश्वराच्या समोर धरणीवरती टाकणं, याला साष्टांग नमस्कार म्हणतात. तो नमस्कार आपल्याला जमणार नाही म्हणून साधा नतमस्तक नमस्कार सांगितलेला आहे. तो नमस्कार कसा करायचा? तर गुरु महाराजांच्या चरणाच्या अंगठ्याखाली आपले हे तळ हात घालायचे आणि हे मस्तक गुरु महाराजांच्या अंगठ्यावरती टेकवायचं. हा नमस्कार आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. अशा सर्व नियमावलीचं त्या ठिकाणी आपण पालन केलं आणि या कथा ऐकला तर आपल्याला नक्कीच या भगवान शिव परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं या कथेचं फळ निश्चितच प्राप्त होणार आहे. आणि शेवटी उद्याला कथा बरोबर 2:30 ते 2:45 या दरम्यान सुरू होईल. आमचे गायक मंडळी बरोबर 2:30 वाजता या ठिकाणी कथेला सुरुवात करतील. तर महाराज याची वाट बघायची नाही. या सुंदर अशा आमच्या गायन सम्राटांचं गायन ऐकण्यासाठी तुम्ही बरोबर 2:30 वाजता येतं. भक्त अगोदर का देव अगोदर हो? सांगा बरं आता. हा, नक्कीच सगळ्यांना माहिती आहे की नाही, असे श्रोते लागतात. वाह, धन्यवाद बरं का. भक्त अगोदर, कारण देव बसलाय देवळात आणि भक्त जर नाही देवाकडे गेला तर त्याची पूजा कोण करणार आहे की नाही? देवाला सुद्धा भाव जर कोणामुळे असेल तर तुमच्या आमच्या भक्तामुळे असेल. मग अगोदर गुरु महाराज का अगोदर भक्त? गुरु महाराज आल्यावर मग तुम्ही येणार. म्हणून अगोदर गुरु महाराजांचा आदर आतिथ्य स्वागत करण्यासाठी बरोबर 2:30 वाजता सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त बहुसंख्येने आपल्या जीवनामध्ये मुलगा कसा असावा, मुलगी कशी असावी, कशा प्रकारचा व्यवहार असला पाहिजे, कशा प्रकारचं कार्य आपण केलं पाहिजे, शिवकथेच्या बरोबर आपल्याला हे संस्काराचं गुह्य ज्ञान सुद्धा गुरु महाराज आपल्याला पाजवणार आहेत. ते गुह्य ज्ञान, ते शिवनाम आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. त्यासाठी बरोबर 2:30 वाजता उद्याला या शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी आपण इथं उपस्थित राहायचं आहे. आणि गुरु महाराज आल्याबरोबर जे काही दाम्पत्य आहेत पूजेसाठी, 1 जोडी दाम्पत्य पासून ते पुढे 5 जोडी 11 जोडी जमवून घ्या. जास्तीत जास्त जोड्यांनी याची पूजा करा, इच्छित फळ प्राप्त होणार आहे. आणि प्रत्येक दाम्पत्याने येताना 3 हार, 1 हार ग्रंथाला अर्पण करण्यासाठी, दुसरा हार शिव परमात्म्याच्या फोटोला अर्पण करण्यासाठी, तिसरा हार गुरु महाराजांना अर्पण करण्यासाठी, हे 3 हार. आणि तदनंतर त्या ठिकाणी 1 शाल, 2 नारळ, 1 फोडण्यासाठी, 1 वटीला घेण्यासाठी, 2 नारळ, 3 हार, 1 शाल, आरतीचं ताट एवढं घेऊन दाम्पत्यांनी उद्याला या ठिकाणी शिव महापुराण ग्रंथाची पूजा करण्यासाठी यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण या शिव महापुराण कथेचा नियमावली आज श्रवण केलेला आहे. उद्यापासून जास्तीत जास्त भक्तांच्या उद्धाराच्या कथा ऐकून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊया, एवढंच या प्रसंगी सांगून आजच्या पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिव महापुराण कथा भगवान शिव परमात्मा, भगवान शंभू महादेव, भगवान राजेश्वर शंभू महादेव, गुरुमाऊली व तुम्हा सर्व साधू संतांच्या मंगलमय दिव्य चरणी समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत.